नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दही बेसन फुलकी ही घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 कप दही घेतलेला आहे, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या अशा मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या 15 मिनिटं. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरच्या अशा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता ह्या लाल सुक्या मिरच्या ज्या भिजवल्या होत्या गरम पाण्यामध्ये त्या घालून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जिरं घालणार आहोत व हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत व हे ठेचून घ्यायचं आहे. त्याची जाडी भरडी अशी पेस्ट करायची आहे मिश्रणाची. बघू शकता तुम्ही. हे तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता, पण खलबत्त्याची चव आणि मिक्सरची चव वेगळी असते. बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे. असं जाडं भरडं बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण आता बेसन फुलकीचं बॅटर तयार करून घेणार आहोत. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण लाल मिरचीचं पेस्ट केली होती चटणी ती घालून घ्यायची आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्यानंतर आपण आता हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत व चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं बॅटर झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालणार आहोत. व परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण. असं मिक्स करून घ्यायचं. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे मिश्रणाची. बघू शकता जास्त पातळ पण नाही आपल्याला करायचं आहे. बघू शकता तुम्ही. इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. आपण आता बेसन फुलकी बनवायला सुरुवात करूया. अशी तेलामध्ये बेसनाचं बॅटर आहे ते सोडायचं आहे. असे छोटे छोटे असे गोळे करायचे आहेत. बघू शकता तुम्ही. मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. मस्तपैकी अशा तेलावर तरंगत आहेत. बघू शकता तुम्ही. म्हणजे आपली बेसन फुलकी एकदम फ्लफी झालेली आहे. बघू शकता. मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. मस्तपैकी अशा आपली बेसन फुलकी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी अशा. इकडे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता दही घालून घेणार आहोत. असं दही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये धणा पावडर घालून घेणार आहोत. त्यानंतर काळी मिरी पावडर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण जी लाल मिरचीची पेस्ट केली होती चटणी ती घालून घ्यायची आहे दह्यामध्ये. त्यानंतर काळं मीठ घालायचं आहे.
व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. असं पाणी घालून घेतलं आहे मी. 1 ग्लास इकडे पाण्याचा वापर केलेला आहे. बघू शकता तुम्ही. असं ढवळून घ्यायचं आहे. असं बॅटर झालं पाहिजे, एकदम पातळ. आपण आता हे 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत थंड होण्यासाठी. चला तर आपण आता दही बेसन फुलकी असेंबल करून घ्यायची आहे. इकडे बाउलमध्ये असं दही घालून घ्यायचं आहे जे आपण बनवलं होतं ते. त्यानंतर ह्याच्यामध्ये बेसन फुलकी घालून घ्यायची आहे व अशी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सजावटीसाठी. आपली दही बेसन फुलकी तयार झालेली आहे. मस्तपैकी अशी थंडगार अशी. बघू शकता तुम्ही. तुम्ही ही मस्तपैकी काही घरामध्ये तुमचं फंक्शन असेल किंवा अचानक पाहुणे मंडळी आले तर ही रेसिपी तुम्ही करू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे ही. नक्की तुम्ही घरी बनवून पहा दही बेसन फुलकी रेसिपी. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.